आपल्यावर आलेले प्रत्येक संकट टाळण्यासाठी घरी सुंदरकांड पाठ कसा करावा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका. सुंदरकांड पाठ कसा करावा? आजच्या या धावपळीच्या जीवनात अनेक संकट, अडचणी, मानसिक, शारीरिक त्रास, कौटुंबिक कलह, शत्रू त्रास, तांत्रिक अडचणी याचा आपण सामना करत असतो. अनेक वेळा डॉक्टर औषध उपाय करूनही काही फरक जाणवत नाही. अशा वेळी मानसिक शांतता, आध्यात्मिक उपाय अत्यंत उपयुक्त ठरतात. या लेखात आपण सुंदरकांड सेवा या प्रत्येक प्रभावी आणि श्रद्धेने केल्याचे निश्चित फलदायी ठरणारा आध्यात्मिक उपायाविषयी माहिती घेणार आहोत. या सेवेच्या माध्यमातून केवळ आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात असे नाही, तर मन शांती, आत्मबल, प्रेम, श्रीराम व हनुमानजीचा विशेष कृपा आशीर्वाद सुद्धा लाभतो. ही सेवा कोणी करू शकतो? कशी करावी? कोणत्या वेळेस करावी? महिलांनी मासिक पाळीच्या वेळी काय करावे? कोणते नियम पाळावेत? काय नैवेद्य द्यावा? वाचन करताना कोणती गोष्ट लक्षात ठेवावी? या सर्व गोष्टी सविस्तर मार्गदर्शन. सुंदरकांड सेवा कोणत्या कारणासाठी केली जाते? सुंदरकांड सेवा ही एक अत्यंत प्रभावी, श्रद्धेने केलेली सेवा आहे, जी जीवनातील अनेक संकटापासून मुक्ती देणारी ठरते. हनुमानजीवरील भक्त रामनामाचा प्रभाव आणि सुंदरकांडातील दिव्य ऊर्जा यामुळे मन, घर, आरोग्य, नात्यामधील समस्या दूर होण्यासाठी मदत होते. ही सेवा कोणत्या कारणासाठी केली जाते ती आज आपण पाहणार आहोत. संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी, जीवनामध्ये अचानक येणारे अडचणी, मानसिक अशांतता, नकारात्मक घटना किंवा सतत अपयश यापासून सुटका होण्यासाठी सुंदरकांड सेवा अत्यंत उपयुक्त आहे. ही सेवा केल्याने संकटाचे मूळ कारण उलगडते आणि संकट दूर होण्याची सुरुवात होते. शत्रू त्रास कमी होण्यासाठी कधी कधी आपल्यावर कोणत्याही जाणीवपूर्वक त्रास देत असतो. अशा शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी कोणालाही वाईट न वाटून देता त्या व्यक्तीपासून आपोआप सुटका व्हावी यासाठी सुंदरकांड सेवा केली जाते. हनुमानजीच्या कृपेने शत्रू स्वतःहून दूर जातो. घरातील आजार, सतत डॉक्टरांकडे जाणे हे थांबवण्यासाठी, सतत आजारी पडणे, दवाखान्याचा औषधांना फरक न पडणे या आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी सुंदरकांड अत्यंत उपयुक्त आहे. या सेवेमुळे शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तंत्र मंत्र, बाहेरील बाधा ह्या दृष्टीपासून संरक्षण करण्यासाठी, कधी कधी एखाद्या अज्ञात शक्ती किंवा वाईट नजर यामुळे घरात भांडणे, आर्थिक नुकसान होते. सुंदरकांड सेवा केल्याने या सर्व नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि घरात शांती येते. व्यसनमुक्तीपासून मुक्तीसाठी घरातील मुली, पती किंवा इतर सदस्य व्यसनाच्या आहारी गेले असतील, मुले, तर त्यांना त्यांच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे. सुंदरकांडातील असलेली ऊर्जा आणि मंत्रामुळे व्यक्तीचा मनोबल वाढते. नात्यासंबंधीतील वाद मिटवण्यासाठी सून सासू, नवरा बायको, आई वडील, मुले यांच्यातील भांडणे, गैरसमज, तणाव हे सौम्य करण्यासाठी आणि प्रेमपूर्वक नातेसंबंध टिकवण्यासाठी सुंदरकांड सेवा केली जाते. इच्छा पूर्ण होण्यासाठी व कार्यसिद्धीसाठी आपण केलेली सेवा जर संकल्पपूर्वक आणि श्रद्धेने केली तर ती सेवा पूर्ण होण्याच्या आतच इच्छित कार्य सिद्ध होते. अनुभव येतात. त्यामुळे ही सेवा कार्यसिद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. घरामध्ये सकारात्मकता आणि शांती निर्माण करण्यासाठी दररोज सुंदरकांडचा पाठ
पाण्याचा शुद्ध स्पर्श, गोड नैवेद्य आणि हनुमानजीची सेवा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, वातावरण शुद्ध होते, घरातील सर्वजण शांत समाधानाने राहतात. सुंदरकांड पाठ कसा करावा? सुंदरकांड वाचण्याचा संपूर्ण माहिती. सुंदर हा रामचरित्र ग्रंथातील एक महत्त्वपूर्ण कांड आहे. श्री हनुमानाचे महिमा, भक्ती आणि त्यांच्या पराक्रमाचे वर्णन या कांडामध्ये प्रभावीपणे आले आहे. सुंदरकांड वाचन केल्याने संकट टळतात, शत्रू आपोआप दूर जातात, आजारातून आराम मिळतो, तांत्रिक बाधा दूर होतो, घरातील शांतता नांदते. जर तुम्हाला कोणतेही संकट असेल, मानसिक त्रास, भांडणे, व्यसन, रोग, तांत्रिक त्रास किंवा घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर सुंदरकांड पाठ हा एक रामबाण उपाय आहे. सुंदरकांड पाठ करण्यासाठी आवश्यक तयारी. संकल्प ठरवा. 11, 21, 40 किंवा 108 दिवसाचा संकल्प ठरवा किंवा दर मंगळवारी, शनिवारी हे दिवस निवडा. महिलांनी मासिक पाळीच्या 6व्या किंवा 7व्या दिवशी मंगळवारी, शनिवारपासून सुरू करावा. योग्य वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, सकाळी आंघोळ केल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी. काम करणाऱ्या व्यक्ती आपल्याला योग्य वाटेल त्या वेळेला करू शकता. देवघरात किंवा शांत ठिकाणी बसावे. समोर श्रीराम किंवा हनुमानजीचा फोटो असावा. दिवा, अगरबत्ती, गंध, हार इत्यादी या वस्तू असाव्यात. सुंदरकांड पाठ करण्याची पद्धत. पूजासाठी साहित्य. हनुमानजीचा फोटो, मूर्ती, दिवा तेलाचा किंवा तुपाचा, अगरबत्ती, गंध, फूल, गूळ, फुटाण्याचा नैवेद्य, बुंदीचा लाडू, फळे, 1 ग्लास पाणी असे कोणतेही एक पदार्थ त्या फोटोसमोर ठेवावा. मंत्र जप. सुरुवातीला 1 माळ 108 वेळा श्री राम जय जय राम या मंत्राचा जप करावा. हा मंत्र हनुमानजींना अर्पण करण्याचे कारण त्यांना रामनाम अत्यंत प्रिय होते. ग्रंथपूजा. सुंदरकांड ग्रंथाला नमस्कार करावा आणि मनातील आपली इच्छा बोलून प्रार्थना करावी. वाचनाची सुरुवात. पहिल्या 2 पाने वाचा आणि सुंदरकांडपूर्वी वाचन सुरू करा. वाचन करताना प्रत्येक श्री राम जय राम म्हणावा. वाचन शांत, समजेल अशा आवाजात वाचावे. ठेवलेले पाणी. पूर्ण पठण होताना ऊर्जा शोषली जाते. पाठासमोर ठेवलेले पाणी पूर्ण पठण होताना ऊर्जा शोषून घेतली जाते. वाचन पूर्ण झाल्यानंतर हनुमानजीचा नैवेद्य दाखवा आणि पुन्हा एकदा मंत्र जप करा. नैवेद्य आपण ग्रहण करू शकतो किंवा दुसऱ्या दिवशीही ग्रहण करता येतो. वाचन ठेवलेले असते ते पाणी तुम्ही घरभर शिंपडू शकता किंवा तुम्ही ते तीर्थ म्हणून घरातल्यांनी सगळ्यांनी ते घेऊ शकता. आजारी व्यक्तींना ते पाणी पाजावे व अंगावर शिंपडावे. वाचनाच्या विशेष सूचना. वाचनाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. मासिक पाळी सुतक असल्याचे सेवा थांबवून नंतर पुढील सेवा करा. संकल्पाचे नियम पाळा. वेळ शक्यतो कायम एकच ठेवा. गावाला गेल्यास खरोखर गरज असेल तरच सेवा घेऊन जा. वाचन अर्धवट ठेवू नका. अखेरपर्यंत ते पूर्ण करा. सेवा पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन दिवा, नारळ, फळे अर्पण करा. घरात नैवेद्य, वरण, भात, भाजी, पोळी गोड करून श्री राम हनुमानजींना अर्पण करा. अन्नदान करायचे असल्यास तोही उत्तम पर्याय आहे. सेवा अर्धवट राहिल्यास परत सुरुवातीपासून करावी की पुढे सुरू ठेवावी. आपण एखाद्या आध्यात्मिक सेवेला संकल्पपूर्वक सुरुवात केली की आपोआपच आपल्याला एक निग्रह, श्रद्धा आणि शिस्त येते. पण कधी कधी काही कारणामुळे ही सेवा अर्धवट थांबते. मासिक पाळी, सुतक, प्रवास, आजार किंवा घरातील आलेले
आलेले अडचणी, अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो, आता ही सेवा परत सुरुवातीपासून करावी का? या प्रश्नाचे उत्तर एका रेषेत देणे कठीण असेल तरी तुमच्या मनस्थितीवर, श्रद्धेवर आणि परिस्थितीवर अवलंबून असते. खालील दिलेले 2 मार्ग आपल्याला समजून घेण्यासाठी उपयोगी पडतील. श्रद्धेने सुरुवातीपासून करणे, परत संकल्प घेणे. जर तुम्हाला वाटत असेल की सेवा अर्धवट राहिल्याने त्याचे पवित्रपणा खंडित झाला आहे किंवा तुमचे मन पूर्ण समर्पित राहणार नाही, तर परत सुरुवातीपासून सेवा करणे हे अधिक योग्य ठरेल. काही जण सूतक किंवा अशुद्धतेमुळे संपूर्ण सेवा नवा संकल्प घेऊन सुरू करतात आणि त्यामध्येही त्यांना उत्तम अनुभव येतो. जेथे सेवा थांबली होती तेथूनच सुरू ठेवणे. कधीकधी आपली सेवा 30-35 दिवसापर्यंत झालेली असते आणि शेवटी काही दिवस बाकी असताना सेवा थांबते. अशा वेळी तुमचे मन जर तुम्हाला सांगत असेल की मी सेवा अर्धवट सोडू नये आणि तुमचे श्रद्धा व विश्वास अजिबात ढळलेला नसेल, तर तुम्ही जेथे सेवा थांबली होती तेथूनच ती सुरू ठेवू शकता. अशा प्रकारे तुमचे सेवा पुन्हा एकदा त्याचे भक्तिभावनाने पूर्ण करणे अधिकच महत्त्वाचे असते. येथे काय नियम आहे यापेक्षा तुमचे मन काय सांगते हे जास्त महत्त्वाचे ठरते. जर मन अस्तित्व असेल, समाधान नसेल, तर सुरुवातीपासून सेवा सुरू करावी. जर मनाने पूर्ण विश्वास असेल, तर पुन्हा जेथे थांबली होती तेथून सेवा पुढे सुरू ठेवावी. शेवटी काय महत्त्वाचे आहे? सेवेची शुद्धता, तुमचे भक्तिभाव आणि श्रद्धा. सेवा म्हणजे देवाशी जोडलेले एक पवित्र संवाद आहे. देव कृपा करतात ती मनापासून केलेली सेवेवर नियमाचे नव्हे. म्हणून मनाला जे योग्य वाटेल ते करा, पण भक्तीला, प्रेमाला आणि सातत्याला कधीही कमी पडून देऊ नका. सुंदरकांड पठण हे केवळ एक धार्मिक सेवा नसून ती श्रद्धा, भक्ती, आध्यात्मिक शांतीचा मार्ग आहे. संकट कितीही मोठे असो, शत्रूचा त्रास असो, घरातील वादविवाद, आजारपण किंवा बाह्य बाधा, या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणून सुंदरकांडाचे पठण अनुभवायस येते. ही सेवा करताना मनात निष्ठा, श्रद्धा, दृढ विश्वास असणे हे आवश्यक आहे. वरील दिलेली माहिती तुम्हाला महत्त्वाची आणि योग्य वाटली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान लिहायला विसरू नका.